जिल्हा परिषदेच्या प्रभारी अध्यक्षपदी देवेंद्रदादा पाटील यांची निवड। याबाबत अधिकृत तथ्य की जिल्हा परिषद धुळे अश्विनी पवार यांनी 14/12/2023 रोजी अध्यक्षपदाचा लेखी राजीनामा नाशिक आयुक्त यांच्याकडे दिला। तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 48 नुसार अध्यक्षपद लागोलाग दिनांक 14/12/2023 रोजी मध्यान्होत्तर रिक्त झालेले असून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 55 नुसार पुढील अध्यक्षाची निवडणूक होईपर्यंत उपाध्यक्ष देवेंद्रदादा पाटील हे जिल्हा परिषद धुळेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार असून अध्यक्षांच्या अधिकाराचा वापर ते करतील व त्यांची कर्तव्ये पार पाडतील असा आदेश नाशिक विभागीय आयुक्त जलद शर्मा यांनी दिले असून आज जिल्हा परिषदेच्या